त्याचबरोबर भव्य अशी 51 फुटाची रामाची मूर्ती देखील पाहिली। अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं? आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं 370 कलम हटवण्याचं काम देखील आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी करून बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं। आज असा भव्य दिव्य रामाचा पुतळा पाहून एक समाधान, एक आनंद आणि मनामध्ये एक श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतं या ठिकाणी देखील जेव्हा रामाचा पुतळा उभा राहत होता त्याही वेळेस काही नतदृष्ट लोकांनी रामाच्या पुतळ्याला देखील विरोध केला, परंतु जसं मगाशी नरेंद्र भोंडेकर यांनी म्हणाले, आम्हाला लोक हसायचे दात काढून, त्या हसणाऱ्यांना तुम्ही त्यांचे दात घशात घालून त्यांची जागा दाखवलेली आहे।